नमस्कार. तर बघा, आता बसलेलं आहे तर नवीन घरी. आणि आता म्हणजे इतकी अशी गडबड झालेली नवीन घरी यायची, कारण की आता म्हणजे घरभरणीची तारीख लवकरच म्हणजे जवळच आली. त्याच्यामुळे मग आता लागलेलं आहे तयारीला. कालच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलंच. आणि आज कसं आपल्या नवीन घरी चाललेलो होतो. तर नवीन घरी म्हणजे कांदे भरायचे राहिलेले थोडेसे, मग कांदे पण भरले. आणि म्हणजे आपलं अंगण आहे का, सकाळी अंगणामध्ये पाणी सोडलेलं होतं बघा. तर सगळं म्हणजे सगळं अंगण सकाळी पाणी मारून घेतलं अंगणामध्ये. आणि कसं नवीन घरी यंदाच मुरुम टाकलेला आहे, त्याच्यामुळे म्हणजे अजून मुरुमाचे खडे थोडेसे वर होते. त्याच्यामुळे मग धम्मसवाले पण आलेले आहेत बघा. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघशालच. मग जेवढं आपलं अंगण आहे का, तिकडच्या भिंती बसून असं टाळीच्या अंगून इकडून धम्मस केलेलं आहे बघा. धम्मस केल्याच्या नंतर कसं एकदम भारी होतं. आणि एकदम भारी जागा झाली. आपली जे दगड होते ते दगड पण असे खाली दबले. आणि सगळं पण मग आता वारा असल्यामुळं जे कांदे भरले का सगळं टलकर. आणि कुट्टीचं जे आहे का ते सगळं इकडे उडून आलेलं आहे. आता झाडूनच घ्यावं लागणार आहे. कुठे सकाळी पाणी ते मारून मग झाडून घेऊ, म्हणजे जे गबाळ आहे का उडणार नाही. बघा म्हणजे आता धम्मस केलेलं आहे आज. तर भरपूर ताईंच्या आणि दादांच्या कमेंट येणार आहे आम्हाला, की मागच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे आता भरपूर दिवस झाले जेव्हा आपण कचखडी आणली तेव्हा व्हिडिओ बनवला होता, की आम्हाला म्हणजे जेवढं आपलं अंगण आहे का तेवढ्या अंगणामध्ये अशा गट्टू बसवायचे होते. पण कसं शेतकऱ्यांचं आता शेतकऱ्यांना सगळंच बघावं लागतं. तर शेतकऱ्यांचं असं राहतं बघा, पाऊस जरा नाही आला ना, मग थोडे पैसे पाणी म्हणजे थोडं बचत करायला लागते, म्हणजे थोडस जपूनच वापरावं लागते. कारण की यंदा पाऊस पण पडणार नाही अजून. त्याच्यामुळे मग आणि खरं म्हणायला गेलं तर आता म्हणजे जे आपला घरभरणीचा कार्यक्रम आहे तो आपल्याला मोठा करायचा आहे. मग पप्पा ते म्हणे जे आपले गट्टू आहे का 2-4 महिने किंवा 1 वर्षभर राहून देऊ, आणि त्याच्यानंतर मग आपण गट्टू बसू म्हणे. बघा कचखडीचा गंज आहे तिकडं. तर तो आम्ही कचखडी आता उद्या नाही परवा दिवशी जेव्हा टाइम भेटेल तेव्हा म्हणजे पांगून घेणार इथं. आणि आता आपल्याला जे आपल्या अंगणामध्ये जेवढं कचखडी आणि तिकडे वाळू थोडीशी तेवढी म्हणजे आता उचलून घ्यावं लागेल. कचखडीत कसं इकडे पांगून घ्यायची आहे आणि वाळू टाकतोय एखाद्या साईडनं. आता जे आपलं पटांगण आहे ते एकदम मोकळं करून घ्यावं लागेल. माग बी आम्ही एक दिवस म्हणजे झाडून घेतलेलं होतं सगळं अंगण. पण आता कसं वारं जास्त आहे त्याच्यामुळं कचरा म्हणजे बाहेरून उडून येतो, किंवा मग आपल्याच घरचा कांद्याचा त्याचा कुट्टीचं पण झालेलं आहे बारीक बारीक. बघा सगळं म्हणजे अंगणामध्ये पाणी ते सोडून आणि आता निब्बर पण केलेलं आहे. तर आपलं अंगण एकदम मस्त झालं. फक्त आता आपण इकडे राहायला आलेच नंतर झाडं लावू फुलांचे, मग एकदम भारी दिसन आपलं घर. आणि आता आजूबाजूच्या साईडला किंवा परिसर मध्ये तर एकदम मस्त अशी झाडं लावलेली आहे नारळाची त्याचे. तर बघा फुलाचे पण तिकड साईड ना, आणि आता फुलाचे पण झाडाला म्हणजे चांगले फुलं लागलेले आहे. बघा आपल्या नवीन घराकडचं परिसर किती मस्त आणि सुंदर आहे. आणि म्हणजे कालच्या व्हिडिओ मध्ये भरपूर ताईंनी कमेंट केलेलं आहे की ताई आपल्या घरभरणीची तारीख किती धरली. तर आता काय 20-1 दिवस राहिले असं आपल्या घरभरणीची तारखेला. 3 जुलै तारीख आहे ताई. नक्की म्हणजे सगळेजण या आमच्या घरभरणीला. म्हणजे कालच आम्हाला जे आमच्या नवीन घरावरती नाव टाकलेलं आहे का ते कालच म्हणजे दाखवायचं होतं, पण आम्ही काल दवाखान्यात गेलो आणि तिकडून येत्या वेळेस म्हणजे अंधार पडला. त्याच्यामुळे मग घरापाशी आलोच नाही, तसंच घरी गेलेलो होतो. मग कालच्या ब्लॉग मध्येच आपलं घरावरती काय नाव आहे ते दाखवायचं होतं. चला जाऊ द्या, आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या नवीन घरावरती कुठं नाव टाकलेलं आहे म्हणून. बघा दोन्ही फोरचे. आणि आता कसं काही ताईंच्या कमेंट येणार आहे आम्हाला की तुम्ही नाव कुठं टाकलंय म्हणून. आणि खरं म्हणजे सांगायला गेलं ना, इकडच्या फोरच्या वरती नाव टाकायचं होतं आम्हाला, पण ते कसं चांगलं नव्हतं दिसत आणि मग एकाच साईडना आणि एक साईडनं तसंच राहिलं असतं, म्हणून मग आम्ही टाकलेलं आहे बघा नाव वरती. तर म्हणजे वरती झालं नाव टावर वरती, पण मग एकदम भारी दिसतंय. आपल्या घराचं नाव आहे म्हणजे श्री मुकुंदा देवी प्रसन्न. तर बघा आपल्या घराला नाव शोभा पण देत आहे आणि भारी पण दिसतंय. तर मुकुंदा देवी प्रसन्नाच्या नावाच्या खाली आपली म्हणजे तारीख आहे. तर ती तारीख कमून टाकलेली आम्ही म्हणजे आपल्याला एक ध्यानात राहील किंवा आठवण म्हणून टाकलेली. बघा घरभरणीचीच तारीख टाकलेली आहे 3/7/2026 तारीख टाकलेली बघा. कारण की आपण किंवा मग आपले शंभू सोनपापडी ते
किंवा त्यांच्या पोरांना बी एक लक्षात राहील. आता ब्लॉक वरून तर कळणारच म्हणजे आपल्या घरभरणीची तारीख कधी म्हणजे घरभरणी कधी झाली ती. पण मग घराला बी तारीख दिलेली बघा आपल्या घरभरणीची. तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की आमच्या घराला नाव किती भारी दिसतंय म्हणून. बघा आपल्या घरावरती पण नाव एकदम भारी दिसतंय आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की नाव कसं दिसतंय म्हणून घरावरती. आणि बघा ना आता सगळेजण शेतकरी म्हणजे आपली पावसाची वाट पण बघत आहे. आता मिरूग लागून म्हणजे 5-6 दिवस होऊन गेले. तर कसं मागच्या वर्षी कल्याण कृतिकामध्येच पाऊस पडला होता. तर मागच्या वर्षी म्हणजे अशा टायमाला पिकं म्हणजे खुरपणी चालू होती. पण अजून तर काही पाऊस आलेला नाहीये आणि काय माहिती कधी येतो. म्हणजे कसं शेतकऱ्यांना लई वाट पाहायला लावताय पाऊस. आणि आता 20-22 दिवस राहिले आपल्या घरभरणीचे पण कधी निघून जाईल ते कळणारच नाही. आणि सगळ्यात मेन आता जरा म्हणजे पाऊस जरा पडला ना तर शेतातले पण काम चालू होईल. आणि कसं राहतं शेतातले काम चालू झाले नंतर आता तुम्ही तर आमचे ब्लॉग बघताच कारण की शेतामध्ये भरपूर काम राहते आम्हाला. तर पाऊस खरंच ना म्हणजे दर्शिक लवकर जर आला ना मग कसं लागवडी पण होईल आणि त्याच्यानंतर मग घरभरणीच्या थोडासा म्हणजे टाइम राहील आवरायला पण. आणि मग पूजाला त्याला पाऊस लवकरात लवकर आला पाहिजे. बघा शंभूचे पप्पा तर बसले लगेच गाडीवरती आणि आता लई घरी झाली त्याला घरी जायची का चहा प्यायचा लई टाइम झाला. जार राहून देऊ काही तर इकडे होते ना. बघा आता म्हणजे कांदे बी आवरले भरायचे आणि आता निघालेलो होतो घरी. जार ठेवते म्हणजे कसं उद्या पाणी भरून खायला बरं राहील. बघा इतके कांद्याचे गोणे भरले आम्ही आणि म्हणजे आता दोन्ही पण कप्पे मोकळे झाले इकडचा बी आणि इकडचा बी. तर तिसऱ्या कप्प्यातले थोडेसेच कांदे राहिले बघा का आणि इकडचं बाकी अजून. पण मग इकडचं आता कसं पाऊस बिऊस पडल्याच्या नंतर भरू. कार्प घेते माझं. अरे पहिली का दिसली का एकच वाटता ना. बघा आता आलोय घरी आणि त्यानं चहा टाकलेला होता तर चहा घेऊन राहिलो बघा. या सगळेजण बघा चहा घ्यायला कविता आत्ताच आले आणि माझं चाललेलं होतं घरचं काम आवरायचं. तर आता कसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आपल्या घरभरणीचं तारीख फिक्स झालेली आहे. तर थोडं थोडं आवरावं लागणार आहे. तर त्यासाठी मग थोडी थोडी कसं आता पुढे जर पाऊस आला तर मग लागणी ते चालू होतील. त्याच्यामुळे मग थोडं थोडं आवरून घेऊन राहिलो. कपडे ते धुवून ते चाललेलं आहे. तर मग आता कसं आहे आज आम्ही दळणं ते केले आणि सगळ्यात मेन कसं आता परत पुढे पाऊस आहे त्याच्यामुळं जे आपले मोठे कपडे आहेत गोदाड्यात ते तर नंतर काही धुता येत नाही. त्याच्यामुळे मम्मीने आणि आम्ही दोघींचं चाललेले कविता आपण ती 3 जण होते कांदे भरायला. किती झाले ग 15 गोणे 15 का बारीक आहे त्याला टाइम बारीक झाले आता संपले बारीक संपले का सगळे झाले बारीक संपले आता मोठं लेस राहील फक्त. मोठे उद्या भरायचे काय उद्या भरू मग बाकीचे नंतर भरायचे एक कप्पा. हा का बरं आहे पप्पा उद्या दिवस भरू बरं. मग काही नंतर बरं येईन आडीनडीला सगळ्यात मेन कसं राहतं खताई गोण्या राहत्या बी भरण राहतं आणि आता शेतकरीच कसं काही म्हणजे गोण्या बिण्या आल्याच म्हणजे खताच्या मग पैसे लागतेच ना. मग तेव्हा मग काही जेव्हा 10-15 गोण्या भरल्या होऊन जातं खरे अन्न नंतर का थोडा भाव काय नाही आता भावाचं काय राहतं म्हणा. आता भाव काय माहिती काय आता असं 1200-1300 असताल असं भाव पण नाही कांदे एकटी यंदा. आज काय आवरलं आज तेच ना गोदाड्या ते राहिलं तेवढं घेतल्या दळण ते केलं आवरलं. नाही म्हणलं लवकर होईल धुमस आलेले मग दोघं पण तिकडे गेले त्यांच्याकडे मग काहीच काही गाद्याला खोळी शिवल्या काही उश्या बनवल्या जुने ते कपडे होते ना त्याच्या मग ते म्हणलं इकडे तिकडे फेकायपेक्षा मग बरे ते उशीत घातलेले बरं राहते. मग काय ते उषा हा ब्लाऊज कडे लक्ष द्यावं थोडं मशीनवर म्हणलं बस अर्धा 1 तास बसले होते. चिता आली का बापरे शंभू तर आज एकटा मंदिराकडे आलता. हा शंभू भेवलं वाटलं शंभू आता वरण बनवायचं वरण भात खायचं ना. हा स्टीलच्या कपापेक्षा भारी बरं स्टीलच्या कपापेक्षा भारी ना मस्त आहे ना. चो
तू चहा दूध प्याला आणि दिसायला बी भारी आहे आणि सगळ्यात मेन पोरांच्या हातात जर गेल ना तरी काही टेन्शन नाही. फुटणार नाही. स्टीलचे पण भारी होते फायबरचे कप आणलेले बघा कसं आपल्या घरामध्ये लहान लेकर आहे आणि मग खाली पडले तरी म्हणजे फुटायचे नाही तसे तर ते दुसरे आणलेले 2 डझन. तिकडून एक कप फेकून आणला कोणतरी. कोणी आणला कोण तिकडच्या घरातून कप आणायची पण गरज नाही फेकून दिला घर शंभू तो फुटल ना फुटत नाही कस काय तू हाणतो शिव फुटत नाही शिव बटन पण नाही लावली शिवच्या आज. कमेंट केली काल बाजारचा व्हिडिओ नाही काढला का आल्यानंतर का सगळ्यात एक नंबर शिवला उचलली ते कोणीच नाही पाहिलं म्हणे नाहीतर त्याच्या हात येत नाही. शिवला शिव हुशार राहणार सगळ्यांपेक्षा. आला का अनु आला का अनु काय अनु काय शंभू ना काही एखादं लिवले नाही आज किती 3 लोक तो काय लिवला शिवनं काय लिवला आज करते अनु कुठे आपला